हाय हॅलो नमस्कार, मी कविता. आपल्या शिवणकलामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज अस्तरचे ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर बघा, एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज असल्यामुळे मी एकावर एक ते व्यवस्थित टाकून घेतलेले आहे आणि दोन्ही ब्लाऊज मी एकत्रच कटिंग करणार आहे. तर बघा, पाठीवरचा भाग मी व्यवस्थित आखून घेतलेला आहे आणि फ्रंट पण व्यवस्थित आखून घेतलेला आहे. आर्म होल आणि गळा हे असे सर्व मापे मी व्यवस्थित आखून घेतले आणि व्यवस्थित त्यांची कटिंग करून घेतलेली आहे. तर कसं असतं, एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाऊज असले तर आपण पूर्ण अस्तर असे एकावर एक व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित त्याची कटिंग करून घ्यायची आहे. कारण आपला तेवढा वेळ वाचतो आणि आपलं काम पण फास्ट होऊन जातं. तर बघा, मी असेच केले आहे. दोन्ही ब्लाऊज एकत्र कटिंग करून घेतले आहे. तर बघा, आता मी ब्लाऊजची बाहीची कटिंग करणार आहे. तर बाहीला थोडा जॉईंट द्यायचा आहे, त्याच्यामुळं मी अशी घडी टाकून घेतलेली आहे. तर अशी घडी टाकली आणि त्याला मी नंतर जॉईंट देणार आहे. तर बघा, असं माप आपण टाकून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, पण अशीच फास्टमध्ये जर कटिंग करायची असेल तर तुम्ही माझ्यासारखे असे एकावर एक अस्तर टाकून पूर्ण मी आता 2 अस्तर कटिंग करत आहे. तर तुम्ही 2, 4, 5, 6, 7, 8, 10 म्हणजे किती पण अस्तर एकावर एक घेऊन कटिंग करू शकता. मी आता इथे 2च अस्तर घेतलेले आहे, कारण त्या कस्टमरचे 2च ब्लाऊज होते. म्हणून मी 2च अस्तर इथे घेतलेलं आहे. तर बघा, येथे मी कटोरी व्यवस्थित आखून घेतलेली आहे आणि व्यवस्थित कटिंग करत आहे. स्टेप बाय स्टेप कटिंग करत आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की एवढ्या स्पीडमध्ये कटिंग करत आहे, तर मैत्रिणींनो नाही. व्हिडिओ आपला खूप मोठा होणार होता. त्याच्यामुळे मी थोडी स्पीड वाढवून घेतलेली आहे. तुम्हाला जर ते काही गोष्टी समजत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि असेच प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित जर तुम्ही बघितला ना, तर तुम्हाला पण कटिंग व्यवस्थित करता येईल. तर बघा, पूर्ण ब्लाऊज कटोरी फ्रंट पाठीवरचा भाग मी व्यवस्थित कटिंग केलेला आहे आणि ते दोन्ही व्यवस्थित आता वेगळे काढून घेणार आहे. तर बघा, आता मी पूर्ण व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता दोन्ही ब्लाऊज पीस घ्यायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित अंथरून घ्यायचे आहे. तर इथं कापड थोडे असे सळसळ असल्यामुळं त्याची घडी व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं होते आणि बाहीला डिझाईन असल्यामुळे आपण त्याची कटिंग अगोदर करून घेणार आहोत. कारण बॅक साईड आपण नंतर काढणार आहोत. तर मी तसेच केले. अगोदर बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आणि नंतर मी बॅक साईड व्यवस्थित माप टाकून काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच बघायचे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. मी तुम्हाला व्यवस्थित असा एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न करील. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा.